गुड मॉर्निंग मित्रांनो. हा आहे माझा 26वा दिवस 100 डेज चॅलेंजमधला. उठल्यानंतर जे काही आपली बेडशीट आहे त्याची घडी वगैरे करून ठेवणे, कारण दिवस तिथूनच सुरू होतो. त्यानंतर मग ब्रश करून घेणे. ब्रश केल्यानंतर मग पाण्याला जरासं कोमट गरम करणे. पाणी गरम करून त्या कोमट पाण्याला आपण वज्रासनामध्ये बसून पिलं पाहिजे. पिल्यानंतर तुम्ही जिथं कुठं आहात, घरी किंवा बाहेर, जरासं वॉकिंग करून घेतली पाहिजे. त्याच्यामुळे फायदा हा होतो, वज्रासनामध्ये पाणी पिणे आणि जराशी वॉकिंग करून घेणे. त्याच्यामुळे आपल्याला टॉयलेट येते. कारण सकाळचा हा एक इश्यू असतो, की टॉयलेट कधी-कधी येत नसते. तर त्याच्यामुळे हा सॉल्व्ह होऊ शकतो. मग त्यानंतर मी टेरेसवर जात असतो आणि मग मी टेरेसवर गेल्यानंतर प्राणायामला सुरुवात करतो. प्राणायाममध्ये पहिल्यांदा मी करतो अनुलोम-विलोम. अनुलोम-विलोमचे 3 फायदे सांगतो तुम्हाला. ब्रेनमध्ये ब्लड सप्लाय व्यवस्थित होते. ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होते आणि ज्या आपल्या बॉडीमध्ये छोट्या नाड्या असतात तिथपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. त्यानंतर जराशी बॉडीची मूव्हमेंट करणे, कारण ते सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग मी करतो भ्रामरीला सुरुवात. भ्रामरीचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामुळे जो ब्रेन असतो मित्रांनो, तो व्हायब्रेट होत असतो. विसरण्याची सवय जी असते ती कमी होते. इव्हन आपली सहनशक्तीसुद्धा वाढते. हीलिंग प्रोसेस जी असते ती सुद्धा वाढायला लागते. त्यानंतर पुन्हा बॉडीची जराशी मूव्हमेंट करून घेणे, जराशी फ्लेक्सिबिलिटी वाढते. त्यानंतर मग भस्त्रिका सुरू करतो मी. त्याच्यामुळे ऑक्सिजनची मात्रा शरीरामध्ये वाढते. आपल्या झोपेची व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित होते. त्यानंतर फुफ्फुस आपले दुरुस्त राहतात. मनाला शांत करतो. असे बरेचसे याचे फायदे आहेत मित्रांनो. त्यानंतर पुन्हा बॉडीची जराशी मूव्हमेंट करून घेणे, जरासं रिलॅक्स होणे. त्यानंतर कपालभाती करत असतो. कपालभातीमुळे माइंडमध्ये आपल्याला क्लॅरिटी येत असते. सुस्तपणा आणि आळस दूर होतो. मेमरी इम्प्रूव्ह व्हायला लागते. नर्वस सिस्टम इम्प्रूव्ह होते. इव्हन डायजेशनसुद्धा इम्प्रूव्ह होते मित्रांनो. त्यानंतर पुन्हा जराशी बॉडीची मूव्हमेंट करून घेणे, जरासं रिलॅक्स होणे आणि मग त्यानंतर मी करतो शेवटचा टप्पा मेडिटेशन. सर्वांना माहिती असेल मेडिटेशन एक खूप गरजेची गोष्ट आहे सध्याच्या काळामध्ये. याच्यामुळे आपला जो मन आहे तो शांत होतो. एन्झायटी, स्ट्रेस कमी होते. आपली जे डेली लाईफ आहे त्याच्यामध्ये जराशी क्लॅरिटी यायला लागते. झोप इम्प्रूव्ह होते आणि असे बरेचसे फायदे आहेत. मग पुन्हा बॉडीची जराशी मूव्हमेंट करून घेणे आणि त्यानंतर योगाला सुरुवात करणे. तर माझा पहिला आसन आहे वज्रासन. याच्यामध्ये डायजेशन, हेअर फॉल, कॉन्स्टिपेशन, स्टमक डिसऑर्डर्स ह्या गोष्टी कमी होतात. त्यानंतर मग बालासन. याच्यामध्ये डायजेशन, बॅक पेन, मनाची शांती आणि तणाव कमी होत असते. इव्हन डिप्रेशनसुद्धा. त्याच्यानंतर सेतुबंधासन. याच्यामध्ये जे चेस्ट आणि लंग्स असते त्याची स्ट्रेच होते. श्वास घेण्याचे जे प्रॉब्लेम आहे ते कमी होऊ शकते. त्यानंतर सर्वांगासन. याच्यामुळे डोक्यामधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होत असते. हार्मोन्स जे असतात ते बॅलन्स होतात. त्यानंतर धनुरासना. त्याच्यामुळे बॅक आणि जे ॲब्डोमिनल मसलची जे स्ट्रेंथ असते ती वाढते. फ्लेक्सिबिलिटीसुद्धा इम्प्रूव्ह होते त्याच्यामुळे. कॉन्स्टिपेशनसुद्धा इम्प्रूव्ह होते याच्याने. त्यानंतर मग कुक्कुटासनाचा एक प्रकार आहे हा. याचे सुद्धा बरेचसे फायदे आहेत. जसं की रिस्टची स्ट्रेंथ वाढते. लोअर बॅक जे आहे त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतंय आणि याच्याने सुद्धा शरीराला एक एनर्जी मिळत असते आणि डायजेशनसुद्धा इम्प्रूव्ह होते. आणि मग शीर्षासना. याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते. हेअर ग्रोथ वाढते आहे आणि डोक्यामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढत असते. आणि मग वक्रासन. हे जे आसन आहे याच्यामुळे हार्ट रिलेटेड इश्यू आहेत ते कमी होतात. स्पायनल मसल इम्प्रूव्ह होते आणि कॉन्स्टिपेशनमध्ये सुद्धा उपयोगी पडते. त्यासाठी हे डेली केलं पाहिजे. त्याच्यानंतर मग शेवटचं आसन उष्ट्रासना. याच्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होते. लोअर बॅक जी आहे त्याचा त्रास कमी होते. स्पाइनची फ्लेक्सिबिलिटी वाढते. ठीक आहे. त्यानंतर मग हे सगळे एक्सरसाइजेस करून मी घरी जात असतो. रूममध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा जरासं फ्रेश होऊन कॉफी घेत असतो. कारण मला लगेच जिमला जावं लागतं. पण जिमला जाण्याच्या आधी मी माझ्या ब्रेकफास्टची तयारी आधीच करून ठेवतो. आज मला ओट्स ऑमलेट बनवायचं आहे, तर ओट्स आधी ग्राइंड करून घेणे, त्याला जरासं दुधामध्ये मिक्स करून त्याला ठेवून देणे. मग जाऊन येईपर्यंत व्यवस्थित मिक्स होते आणि मग जिमच्या तयारीसाठी ड्रेस चेंज केला आणि मग मी निघालो जिमला. आज ट्रायसेप्सचं वर्कआउट करायचं आहे.
आणि मग सुरुवात केली ट्रायसेप्सच्या वर्कआउटला. पहिल्यांदा मारले ट्रायसेप्स बेंच डिप्स. हे जवळ-जवळ 12चे 3 सेट्स. त्यानंतर मग मी घेतला वन आर्म ओव्हरहेड एक्सटेन्शन. हे सुद्धा 12चे 3 सेट्स दोन्ही हाताने. त्याच्यानंतर मग घेतला 2 आर्म ट्रायसेप्स एक्सटेन्शन. हे सुद्धा 12चे 3 सेट्स. जेवढे सेट्स होतील तेवढे तुम्ही मारू शकता, पण प्रॉपरली मारलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर मग ओव्हरहेड बारबेल ट्रायसेप्स एक्सटेन्शन, याचे सुद्धा 3 सेट्स 12-12चे. त्यानंतर मग दुसरी एक्सरसाइज आहे बार स्कल क्रंचेस. याचे सुद्धा 12चे 3 सेट्स. तुम्ही 3 ते 4 मारू शकता, जेवढे तुम्हाला कम्फर्टेबल वाटते तेवढे. त्यानंतर मग एवढं करून मी आज वर्कआउट पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर वर्कआउट करून मग घरी जाण्यासाठी निघालो. मग घरी आल्यानंतर आल्या फ्रेश होऊन ब्रेकफास्ट पूर्ण करण्याच्या मागे लागलो. ब्रेकफास्टमध्ये जसं की तुम्हाला सांगितलं होतं, ओट्स ऑमलेट केलेला आहे किंवा करत आहे. त्यानंतर मग डब्बा भरून घेतला जॉबला जाण्यासाठी. आज डब्यामध्ये चपाती, टमाटरची चटणी, सॅलड, सॅलडमध्ये काकडी, बीट, त्यानंतर गाजर घेतलेले आहेत. मग जराशी साफसफाई करून घेतली आहे. पाणी टाकून पाण्याला जरासं साफ करून घेतलं आहे आणि मग अंघोळ करून घेतली आहे. अंघोळ करून फ्रेश झाल्यानंतर ब्रेकफास्ट करून घेतलेला आहे ओट्स ऑमलेट सॉससोबत. त्याच्यानंतर मग रेडी होऊन वगैरे जॉबला निघालो मी. जॉबला जाऊन काम करून जॉबवरच मी माझा लंच पूर्ण केला. आज माझ्यासोबत बसायला कोणीही नव्हतं, कारण बाकी मित्रांचा ब्रेक जरा अलग टाईमला होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी 26वा दिवस पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.